नमस्कार, मी संतोष रत्नाकर कांबळे. गेले 92 वर्ष आम्ही लालबागच्या राजाच्या सेवेमध्ये आहोत. माझ्या आजोबांपासून माझे मधुसूदन धोंडूजी कांबळे आजोबांनी जी एक सेवा चालू केली 1935 साली, त्याच्यानंतर कालांतराने ती एक जबाबदारी माझ्या मोठ्या काकांवर आली, व्यंकटेश मधुसूदन कांबळे. आणि 2002 पासून ते आजपर्यंत मी माझे वडील रत्नाकर मधुसूदन कांबळे या लालबागच्या राजाच्या सेवेमध्ये आहोत. या वर्षीचं बाप्पाचं रूप कसं असणार आहे, किती भव्य दिव्य असणार आहे? लालबागच्या राजाच्या डोळ्यांबद्दल नेहमी बोललं जातं, तर त्यामागे नेमका काय इतिहास आहे, कसं काम? राजा हा नेहमीप्रमाणे भव्य दिवस असणार आहे, पण एक आमचं थोडं कॉन्फिडेन्शियल असतं. जे आम्ही सिंहासन वगैरे बनवत होते ते तुम्ही जेव्हा बाप्पाचं पहिलं फर्स्ट लुक जेव्हा असेल तेव्हा नक्कीच बघा. आणि बस एक आहे की आज इतके वर्ष ही सेवा आमच्या कांबळे कुटुंबाकडे बाप्पांनी एक जबाबदारी दिलेली आहे. ते पप्पा माझे आज वय 83 असतानाही आज एक साधारण 8 ते 10 फुटावर चढून लालबागच्या राजाचे डोळे काढत असतात. आणि ते त्यांना एक दैवी देणगीच आहे. कारण आज असंख्य करोडो भक्त राजाच्या चरणाजवळ येतात. चारी बाजूला 360 डिग्रीमध्ये सगळे भक्त असे उभे असतात आणि प्रत्येकाला असं वाटतं की लालबागचा राजा हा माझ्याकडे पाहतोय. हे पप्पांच्या आखणीचं एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यात वेगळं काय आम्ही त्याच्यात स्पेशल म्हणजे असं स्पेशली आम्ही त्याच्यात काही इफेक्ट वगैरे असं टाकत नाही. जे आमचे घरगुती गणपती 2 फुटाचे असतील किंवा सार्वजनिक किंवा लालबागचा राजा असो, हे सगळ्यांना सेम आम्ही एकच पद्धतीने डोळे पेंटिंग केले जातात. तर ही बाप्पांनी दिलेली दैवी देणगी आहे. त्यामुळे लोक त्या म्हणजे त्या नजरेचा खूप आनंद घेतात. लालबागचा राजा म्हटल्यानंतर नेहमी त्याच्या मूर्तीबद्दल आणि त्या आसन व्यवस्थेबद्दल बोललं जातं, तर त्यामागे नेमकं काय वेगळं टेक्निक असतं आणि तुमच्यासाठी लालबागचा राजा म्हणजे नेमकं काय? सर्वप्रथम आमची जी एक राजाची बैठक आहे ती मानवरूपी आहे. माझ्या आजोबांनी जी स्टोरी फॉलो केली ती माणसाचं शरीर आणि हत्तीचा चेहरा असं करून आजपर्यंत आम्ही ती स्टोरी म्हणजे फॉलो करत आलोय. ती बाप्पाचं आर्ट आणि त्या आर्टलाच आज त्या आर्टमुळे आज आमची ओळख आहे. आणि आज लालबागचा राजा हा जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे कसं आहे, लोकांना ती एक कला आवडली, बाप्पांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. त्यामुळे एक आम्हाला आनंद आहे की इतर कारखान्यांमध्ये तुम्ही जसं बघता की बाकीचे गणपती तुम्हाला सगळे स्थूल दिसतील, आमचे बाप्पा सगळे स्लिम आहेत. तर लोक हेच विचारतात की हा फरक का? तर मी म्हटलं की या स्टोरीप्रमाणे आजपर्यंत आम्ही फॉलो केलं आणि बाप्पांनी स्वतःचं स्थान हे निर्माण केलेलं आहे. जेव्हा तुम्ही मूर्ती साकार करता आणि त्यानंतर मुंबई नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून देशभरातून लोक लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला येतात आणि एक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं लालबागच्या राजाला बघून, तेव्हा एक मूर्तिकार म्हणून तुमच्या नेमक्या काय भावना असतात? एक्झॅक्टली. कारण आज मुंबईमध्ये राहतो. आज मुंबई महाराष्ट्राचा एक सण म्हणजे महत्वाचा सण आहे. आज सरकारने त्याला महाराष्ट्राचा सण म्हणून घोषित केला आहे, गणेशोत्सव. त्याचा आज लालबागचा राजा हे आयकन आहे. आणि लालबागचं जसं गणेशोत्सवाचं नाव आलं की पहिलं नाव येतं हे लालबागचा राजा. त्यामुळे आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की हे कांबळे कुटुंबाने आज इतके वर्ष सेवा केली. माझ्या आजोबांनी जे काही पेरलंय ते आज मी माझ्या पप्पांसोबत सांभाळायचा प्रयत्न करतोय. आणि आज आपण आपल्या कलेच्या माध्यमातून आज लालबागच्या राजाला आपण पूर्ण जगभरामध्ये मुंबई महाराष्ट्रासाठी आपण त्यांना रिप्रेझेंट करतो. आपल्या कलेच्या माध्यमातून बाप्पा हा रिप्रेझेंट होतोय अख्ख्या जगभरात. त्यामुळे तो एक आनंद आम्हाला आहे. प्रसार माध्यमाच्या मार्फत तुम्ही बाप्पांकडे काय करणार गणेश भक्तांसाठी आणि त्या देशासाठी? मी लालबागच्या राजाला हीच प्रार्थना करेन की आजपर्यंत तू सगळ्या अखंड भारतातल्या लोकांना जसं आज सुखी ठेवलंय, म्हणजे सुखाने आणि समृद्धीने भरभराटीने आनंदाने सगळ्यांना एक म्हणतात ना आशीर्वाद दिलेस, तसेच ह्याच्या पुढेही ते सतत बाप्पा तू आशीर्वाद सगळ्यांना दे, सगळ्यांच्या डोक्यावर तुझा वरद असतं राहून देत, ही मी लालबागच्या राजाचरणी प्रार्थना करतो. एक शेवटचं, लालबागच्या राजाला पाहण्यासाठी आले गणेश भक्त वेगवेगळ्या राज्यातून किंवा परदेशातून सुद्धाही येतात बाप्पांना पाहण्यासाठी. त्या गणेश भक्तांना तुम्ही नेमकं या 10 दिवसाच्या म्हणावं तर 11 दिवस येण्यासाठी त्यांना काय सूचना देणार किंवा काय तुम्ही त्यांना काळजी घेणं वाटतं? मी एवढंच सांगेन की मंडळाने सगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत. आमचं मंडळ तेवढं सक्षम आहे आणि त्याच पद्धतीने ज्या वेळेला उत्सव चालू होईल तर नक्कीच तुम्हाला
लालबागच्या राजाच्या मंडळाने जी काही सोय केली असेल दर्शनाची, ते नक्कीच तुम्हाला त्या मंडपाजवळ आल्यानंतर कळतील. त्यांचे विविध गेट असतात जिथून तुमच्या काही एंट्रीज आहेत. कुठे नवसाची लाईन आहे, काही मुखदर्शन आहे, तर त्या तुम्हाला त्या जागी गेल्यानंतर नक्कीच मिळेल. फक्त एवढंच आहे की सगळ्यांनी आनंदाने आणि कुठलीही धावपळ न करता राजाचं दर्शन घ्या आणि बाप्पाचे आशीर्वाद आहे हेच मी लोकांपर्यंत एक विनंती करेन.